हाय गाईज, मी हे 4 कांदे कापून घेतल्यात. हे पावटा आणि मी ना ह्याच्यामध्ये बोंबीलची मिक्स करून भाजी बनवणार आहे. त्यासाठी मी आता कांदा टोमॅटोची कापायची तयारी करते. हे बघा, आता बारीक बारीक असं कापून घेते. हे पावटे सोलून घेतलेत. तोपर्यंत कांदा भाजतोय. आपण बोंबीलची तयारी करूया. हे बघा, आता एक छोटे छोटे बोंबील आहेत, त्याला आता कापून घ्यायचे. हे खराबवाले फेकायचे आणि याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. हे बघा, कांदा ही भाजायची तयारी. भाजतोय कांदा, ही टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता लालसर भाजून घ्यायचा. तोपर्यंत हा पावटा धुवायला ठेवलाय. याचे तुकडे करून घेते आता छोटे छोटे. हे बघा, आता ह्याला धुवून घेते. तुकडे करून झाले, आता धुवते. दोन तीन पाण्याने धुवायचं. याचे घाण असते ना, खूप निघते. छोटे बोंबील आहेत, मोठे बोंबीलची पण निघते. हे बघा, हे बघा, आता कांदा वगैरे भाजून झालाय. आपला नेहमीसारखं हळद, मीठ, लाल तिखट हे टाकायचं. मीठ टाकून हा बोंबील धुवून झालाय, ते पण याच्यामध्ये ॲड करायचं. आपण पावटा आणि बोंडाची सुक्की भाजी बनवतो. त्याला असं एकत्र करत राहायचं. तर हा पावटा पण ॲड करायचा. हे आता तिखट टाकलं. आता पाणी घेऊया. हे बघा, पाणी थोडं टाकूया. आपल्याला जसं पाहिजे तसं. पातळ नाही करायचं, आपल्याला सुक्की भाजी करायची. आता हा पावटा शिजण्यासाठी टाईम लागतो, म्हणून मी पाणी टाकलं आणि ह्याला तर झाकून ठेवायचं. 10-15 मिनिट बारीक गॅस करून शिजवून घ्यायचं. बघा, झालं आपलं. अशी झाली सुक्की भाजी. पावटा शिजले का बघूया.
थोडा राहिला आहे. 5 मिनिटांनी बंद करूया शिजल्यावर. बघा भाजी अशी झाली रेडी. आता आपला पावटा पण शिजलाय आणि ह्या बोंबीलची पण हे झालंय. आता तुम्हाला सर्व करताना दाखवते कशी झाले ते बघा. ते सर्व केलं बघा. हे पहिली तुम्हाला दाखवलेली मुगाची आमटी मी फर्स्ट टाइम जेव्हा रेसिपी चालू केलेली तेव्हा हे दाखवलेलं तुम्हाला बनवून. ही बघा आता माझी पावटा आणि बोंबील.